माजी आमदार तथा काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्या भाजपा प्रवेशाबाबत गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कुणाल पाटील यांचा प्रवेश होणार असून कुणाल पाटलांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठं खिंडार पडणार आहे। दरम्यान काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून काही कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। आज खरं म्हणजे आम्हाला फार आनंद होतो आहे, कारण धुळे ग्रामीणच्या जनतेमधला जो विश्वास कुणाल बाबांवर होता आणि जनतेचा विश्वासाला पात्र ठरून कुणाल बाबांनी भारतीय जनतेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि जे जनतेचे प्रश्न आहेत, शेतीचे असतील, बेरोजगारीचे असतील, या सगळ्या गोष्टींवर बाबांनी जनतेला हाताशी धरून तो निर्णय घेण्याचं काम केलं आणि म्हणून आम्ही सर्वजण धुळे ग्रामीणचे सर्व कार्यकर्ते उद्या भाजपात होणाऱ्या प्रवेशासाठी आम्ही तिकडं आज रवाना होत आहे। बिला भाऊराव पाटील, उपशिक्षक, छत्रपती शिवाजी हाईस्कूल धुळे। माझं गाव काळखेडा। इधर की फिक्र उधर का ख्याल रखता था, इधर की फिक्र उधर का ख्याल रखता था, जो सबको संभाल रखता था उसको शहंशाह कहता था। असं स्वर्गीय दाजी साहेबांच्या नेतृत्वात, चुडामा नानूंच्या नेतृत्वात खऱ्या अर्थानं 10 वर्ष या तालुक्याची धुरा आदरणीय कुणाल बाबांनी सांभाळली। दुर्दैवानं सरकार विरोधात होतं आणि म्हणून तुमच्या माझ्या सर्वसामान्य जनतेचं काम होत नव्हतं आणि ही कामं व्हावीत अशी सर्व कार्यकर्त्यांचं, तरुणांची इच्छा होती आणि म्हणून खऱ्या अर्थानं बाबांना तुम्ही म्हटले की 3 पिढ्यांचा काँग्रेसचा वारसा होता, 100% खरा आहे। परंतु उद्या महाराष्ट्रामध्ये एकही ईडीची चौकशी कुणाल बाबांच्या माध्यमातून, रोहिदास पाटलांच्या माध्यमातून कुठेही लागलेली नाही। हे सर्व तळागाळातील जनतेला माहिती आहे। कुठेही भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर झालेला नाही। परंतु जेव्हा तालिकेचं कामकाज ते विधानसभेमध्ये पाहत होते कधी कधी, तेव्हा तालिकेचं कामकाज बघत असताना आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विचारलं की बाबा तुम्ही निर्णय घ्या आणि या। परंतु बाबांनी थोडासा विलंब केला आणि म्हणून कदाचित आमची आमदारकी आज गेलेली आहे। परंतु भविष्यात आम्ही 100% सर्वांना विश्वासात घेऊन, सर्व कार्यकर्त्यांना मान सन्मान देऊन, सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही 100% बीजेपीची यशस्वी वाटचाल या धुळे तालुक्यामधून पुढे नेऊ, असा कुणाल बाबांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे।